सो फ्रेंड्स, नमस्कार. ठरल्याप्रमाणे आज आपण एक नवीन यूट्यूबवरती एक व्हिडिओ अपलोड करतो आहे. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे ही. आणि त्याच्यामध्ये आपण आज ISM 3.0 हे जे मराठी टायपिंगसाठी जे सॉफ्टवेअर यूज करतात ते कसं इन्स्टॉलेशनची प्रोसेस काय आहे आणि त्याच्यात तुम्ही कॉन्फिगरेशन कसं कराल तुम्ही ह्याच्याबद्दल जरा थोडीफार मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला बनवलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ चालू करूया. आता जसं तुम्ही बघत आहात माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर ISM 3 आणि 6.0 3.0चा हा जो सेटअप आहे. पहिल्यांदा 6.0चा पण मागच्या व्हिडिओमध्ये मी बनवलेला आहे. तर मी तुम्हाला कोपऱ्यामध्ये लिंक केली, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही ISM 6.0चा सेटअप तुम्ही बघू शकता कसं इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन आहे ते. आणि जो 3.0चा जो सेटअप जो आहे 3.0चा सेटअप आता मी तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवणार आहे. इन्स्टॉलेशनची प्रोसेस कशी आहे हे स्किप न करता बघा, नाही तर तुम्ही स्किप केलं तर त्या व्हिडिओला तुम्हाला काही आयडिया येणार नाही तुम्हाला कसं सेटअप आहे काय आहे ते. तर स्किप न करता बघितलं तर तुमच्या 101% लक्षात. एवढा काय मोठा किंवा एकदम काय क्रिटिकल असा सेटअप नाही आहे. एकदम सिम्पल आणि एकदम इझी असा सेटअप आहे. ठीक आहे, तर सेटअप चालू करूया. त्याच्यामध्ये हा सेटअप फाईल नावाची फाईल असते. ही फाईल ही तुमची इमेज फाईल असते. इमेज फाईल तर काय ओपन केली तर काय सेटअप फाईल रन होणार नाही. ही तुम्हाला सेटअप फाईल रन करायची. याच्यामध्ये सिम्पली ते येस करायचं आहे. ॲक्च्युली हा ॲडमिनिस्ट्रेटर राईटसाठी विचारतो. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. इथे परत येस करायचं आहे तुम्हाला. इथे तुम्हाला सगळे टर्म्स अँड कंडिशन XYZ तुम्हाला कुठले फॉन्ट इन्स्टॉल होणार आहे काय होणार आहे सगळं त्याच्याबद्दल थोडीफार माहिती असते दिलेली आहे त्यांनी. इथे परत नेक्स्ट करायचं आहे. इथे कंपनी नेम काही टाका तुम्ही. कंपनी नेमशी एवढं काय महत्त्वाचं हे नसतं त्याच्यात. त्यानंतर परत एकदा नेक्स्ट करा. इथे तो इन्स्टॉलेशन पाथ विचारतो. इन्स्टॉलेशन कुठल्या C ड्राईव्हवरती करायचं आहे D ड्राईव्हवरती करायचं आहे. तर C ड्राईव्हवरती इथे क्लिक करून इथे नेक्स्ट करायचं आहे. इथे नेहमी टिपिकलच ठेवायचं. कस्टम आणि कॉम्पॅक्ट ह्या दोन्ही ठेवायचं नाही आहे. हे नेहमी टिपिकल ठेवायचं इथे. ठीक आहे, इथे ISM 3 ठेवायचं आहे. XSMमध्ये ठेवायचं आहे. याच्यात बाकी इथे कुठेही क्लिक वगैरे करू नका. जर समजा इनकेस बाय मिस्टेकली जर कुठे क्लिक झालं तर बॅक करून परत तुम्ही कंटिन्यू नेक्स्ट करून तुम्ही परत ॲज इट इज ISM 3 इथे येऊ शकतो. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. रेडी टू इन्स्टॉल तर आपण इथं नेक्स्ट करायचं आहे. ते आता हा तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये हा काय एवढा काय एररला तुम्ही ॲज अ सिरियसली नाही घेतलं तरी चालू शकतं. एवढा काय मोठा काही इश्यू नाही आहे. हा इथे ओके करायचं सिम्पल. आणि हा जो ISM आहे ह्याला सेंड टू द डेस्कटॉप म्हणायचं. इथे क्लोज करायचं आहे. इथे अनटिक करायचं. फिनिश म्हणायचं. इथे रिस्टार्ट आणि डो नॉट रिस्टार्ट म्हणून नावाचे दोन ऑप्शन असते. इथे डो नॉट रिस्टार्ट करायचं. रिस्टार्ट केलं तर वेल अँड गुड असतं तुम्हाला, म्हणजे तुमच्या सिस्टमला तो ऑटोमॅटिक अप्लाय करतो. बट जेव्हा तुम्ही मशीन बंद करता तेव्हा पण तो नंतर अप्लाय करू शकतो. असं काही इश्यू नाही. तुम्ही ते नो केलं तरी चालू शकतं. इथे फिनिश म्हणायचं नो म्हणून. ठीक आहे, इथे क्लोज करायचं असेल तर आता मागाशी हा जसा आपण इन्स्टॉल केला ते थोडं सेंड ॲज डेस्कटॉप आपण केला होता याला. त्याच्यात डबल क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं हे ISMची जी विंडो ओपन होते ह्याच्यात सेटिंगमध्ये क्लिक करून पहिल्यांदा ही टिक मार्क काढायचे तुम्हाला. त्याच्यानंतर स्क्रिप्ट की जी असते ही नमलॉक, स्क्रोल लॉक आणि कॅप्स लॉक हे 3 ऑप्शन असतात तुम्हाला. म्हणजे ह्या थोडक्यात काय तुमचे शॉर्टकट कीज आहेत. जेव्हा तुम्ही टायपिंग जेव्हा करत असाल तेव्हा तुम्ही कॅप्स लॉक की प्रेस करून तुमचं ISM 3 ऑन होतो. ते तुमच्या थोडक्यात शॉर्टकट कीज आहेत. म्हणजे जे ISM 3 तुमचं चालू करण्यासाठी जे शॉर्टकट कीज आहेत त्या आहेत. त्यातलं तुम्ही कॅप्स लॉक ठेवलात तरी चालू शकतो, नमलॉक ठेवलात तरी चालू शकतो किंवा स्क्रोल लॉक ठेवलात तरी चालू शकतो. आता मी याच्यामध्ये कॅप्स लॉक ठेवतोय. इथे ॲप्लिकेशन कॅटेगरी नेहमी 11 ठेवायची. 11 ठेवलीत. 11 म्हणजे काय असतं याच्या 11 समजा तुमची 11 जर ॲप्लिकेशन कॅटेगरी जर नसेल तर त्याच्यामध्ये तुमची जेव्हा तुम्ही काही टाईप करता तर कम्प्लिटली कचे असे रांग लागू शकते. तेव्हा कीबोर्डचा हा प्रॉब्लेम नसतो. हा तुमच्या ISMच्या सेटिंगमध्ये ॲप्लिकेशन कॅटेगरी जी असते त्याचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा ॲप्लिकेशन कॅटेगरी 11 आहे की नाही ही पहिल्यांदा चेक करायची. कीबोर्डमध्ये जाऊन
इन्स्क्रिप्टच्या जागी इन्स्क्रिप्ट जर समजा तुम्ही कीबोर्ड वापरता तर इन्स्क्रिप्टवरती क्लिक करून तुम्ही करू शकता. आणि जर टाईपरायटरवरती जाऊन मी टाईपरायटर मराठी आता सिलेक्ट करतोय. बस सिम्पल एवढीच त्याची सेटिंग आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय दुसरी काय अशी मोठी काय त्याची सेटिंग नाही आहे. आणि नेहमी डिसेबल ISM वरती टिकमार्क नसली पाहिजे. ठीक आहे, इथे देवनागरीवरती टिकमार्क असली पाहिजे. आणि तुमचं इन्स्क्रिप्टवरती इथे जर समजा तुमचा इन्स्क्रिप्ट कीबोर्ड जर असेल तर इन्स्क्रिप्ट कीबोर्डवरती टिकमार्क असायला पाहिजे. ठीक आहे, एवढीच फक्त त्याची सेटिंग आहे. बाकी काय वेगळी अशी काही सेटिंग नाही आहे त्याच्यामध्ये. तर एवढंच त्याचं सेटअप आहे. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काय एवढं मोठं असं काय मेजर असं काही नाही. जर समजा तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली तर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. थँक्यू.